वेलकम टू युअर MD पॉडकास्ट. आजच्या चर्चेची सुरुवात करताना मला एक खूप रंजक विचार मांडायचा आहे. आपण अनेकदा पाहतो की वर्गात नेहमी पहिला येणारा जो विद्यार्थी असतो ना, तोच अनेकदा सर्वात जास्त तणावात असतो. अगदी खरंय. हो ना? किंवा एखादा माणूस जो शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो, गडगंज संपत्ती कमवतो, यशाच्या अगदी शिखरावर पोहोचतो, पण तोच माणूस रात्री शांतपणे झोपू का शकत नाही? म्हणजे यश मिळाल्यावर तर शांतता मिळायला हवी ना. पण तसं होत नाही. एक्झॅक्टली, तसं होत नाही. आणि हिंदू तत्वज्ञान आपल्याला सांगतं की स्वर्गात राहणारे जे देव आहेत ना, ते सुद्धा याच तणावाचे आणि असुरक्षितेचे बळी आहेत. वा. या भावनेला एक अतिशय सुंदर नाव आहे, देवाची समस्या किंवा द प्रॉब्लेम ऑफ द देव. आणि आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती याच संकल्पनेभोवती फिरणार आहे. आणि हा विषय खरंच खूप खूप महत्वाचा आहे, कारण यश मिळाल्यावर माणसाची भीती का वाढते याचं उत्तर यात दडलेलं आहे. राईट. आज आपण देवदत्त पटनाईक यांच्या 7 सिक्रेट्स ऑफ विष्णू या पुस्तकातील 3ऱ्या प्रकरणावर, म्हणजेच कूर्माचं रहस्य, यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपण यात असुरक्षितता, महत्वाकांक्षा आणि जीवनातून खऱ्या अर्थाने मूल्य कसं मंथन करून काढावं हे समजून घेणार आहोत. हो, आणि मला असं वाटतं की या विषयाची निवड अतिशय अचूक आहे. म्हणजे हे पुस्तक केवळ काही जुन्या पुराणातल्या कथा सांगत नाहीये, तर त्या कथांच्या आडून मानवी मनाचं एक अत्यंत गुंतागुंतीचं मानसशास्त्र आपल्यासमोर उलगडून दाखवतं. म्हणजे ते फक्त देव दानवांच्या कथा नाहीयेत? नाही, अजिबात नाही. आता आपण लहानपणापासून ऐकत आलोय की देव म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगले लोक. ते स्वर्गात राहतात, धर्माचं पालन करतात, नेहमी सत्याच्या बाजूने असतात. हो, आपल्या डोक्यात तीच एक प्रतिमा असते. बरोबर. पण या पुस्तकात देवांचं जे विश्लेषण केलं आहे ते एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून केलं आहे. म्हणजे लेखकाने चक्क देवांना असुरक्षित किंवा इनसिक्युअर म्हटलंय. आणि हेच वाचताना मी सुरुवातीला खूप गोंधळलो होतो. म्हणजे एक सेकंड, जे साक्षात देव आहेत, ज्यांच्याकडे सर्व काही आहे, स्वर्गाचं राज्य आहे, ते असुरक्षित कसे काय असू शकतात? हा खूपच विरोधाभास वाटतो. तसं वाटणं साहजिकच आहे, पण याचं मूळ कारण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये आणि त्यांच्या अधिकारामध्ये दडलं आहे. म्हणजे बघ, देव चांगले आहेत यात शंका नाही, पण त्यांचे या चांगुलपणाचं मूळ स्रोत काय आहे, तर तो आंतरिक शांतता नाहीये. अच्छा, मग काय आहे? तो स्रोत आहे एक प्रकारची भीती. म्हणजे देवांकडे लक्ष्मी आहे, आणि इथे लक्ष्मी म्हणजे केवळ सोन्या नाण्याची संपत्ती नाही, तर सत्ता, समृद्धी, नशीब आणि समाजात मिळणारा तो मान. म्हणजे एक प्रकारचं स्टेटस. अगदी बरोबर. ही लक्ष्मी आपल्याकडेच राहावी, ती कोणी हिरावून तर घेणार नाही ना, हीच भीती देवांना सतत सतावत असते. ते कायम एका अदृश्य दडपणाखाली जगत असतात. अरेच्छा, म्हणजे हे अगदी त्या इम्पॉस्टर सिंड्रोम सारखं वाटतंय मला. हो, थोडंसं तसंच. म्हणजे एखाद्या माणसाला नेहमी वाटत असतं की आपण या यशासाठी अपात्र आहोत, किंवा आपली खरी क्षमता केव्हा तरी लोकांसमोर उघडी पडेल, किंवा एखादा स्पोर्ट्समॅन जो वर्ल्ड कप जिंकतो खरा, पण पुढच्या क्षणापासूनच तो चषक कोणी आपल्याकडून हिरावून तर घेणार नाही ना, या विचाराने त्याला घाम फुटतो. म्हणजे चांगली आणि यशस्वी माणसंही आतून भीतीने कशी ग्रासलेली असू शकतात हेच यातून दिसतं ना. अगदीच असंच. म्हणजे जो माणूस यशाच्या शिखरावर असतो त्याला खाली पडण्याची भीती सर्वात जास्त असते. देवांची हेच अवस्था आहे. पण या कथेला अजून एक अत्यंत महत्वाची बाजू आहे, आणि ती म्हणजे असुरांची बाजू. विलन. तसं आपण म्हणतो, पण खरं तर देव आणि असुर हे सावत्र भाऊ आहेत. अरे वा, हे मला माहित नव्हतं. हो ना. ते दोघेही कश्यप ऋषींची मुले आणि साक्षात ब्रह्मदेवाची नातवंडे आहेत. पण असुर हे जमिनीखाली राहतात, म्हणजेच पाताळात राहतात. ते अत्यंत महत्वाकांक्षी आहेत, प्रचंड शक्तिशाली आहेत, पण तरीही ते दुःखी आहेत. पण थांबा, म्हणजे महत्वाकांक्षा असणं ही तर आजच्या जगात खूप सकारात्मक गोष्ट मानली जाते ना. म्हणजे आपण नेहमी महत्वाकांक्षी माणसाचं कौतुकच करतो. मग असुर शक्तिशाली आणि महत्वाकांक्षी असूनही दुःखी का आहेत? हां, खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे बघ, असुरांकडे साधन संपत्ती मिळवण्याची प्रचंड ओढ आहे, त्यांच्याकडे अफाट महत्वाकांक्षा आहे. पण त्यांची अडचण ही आहे की समजा त्यांना ती संपत्ती मिळालीच, तरीही तिचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी लागणारी जी आध्यात्मिक जाणीव असते, स्पिरिच्युअल अवेअरनेस, हो, ते अंतर्ज्ञान त्यांच्याकडे नाहीये. असुर हे देवांच्या अगदी विरुद्ध बाजूला उभे आहेत. एकीकडे देव आहेत जे फक्त सुरक्षितता शोधत आहेत, आणि दुसरीकडे असुर आहेत जे फक्त प्रगती शोधत आहेत. म्हणजे देवांना जे मिळालंय ते फक्त टिकवून ठेवायचंय, आणि असुरांना जे नाहीये ते कसेही करून ओरबाडून घ्यायचंय.
अगदी बरोबर. आणि या दोन्ही प्रक्रियांमध्ये हे दोघेही आतून कमालीचे अतृप्त आहेत. त्यांना शांतता नाहीये. इथेच खरी रंजकता आहे. म्हणजे एकीकडे यश आहे पण शांतता नाही, आणि दुसरीकडे महत्वाकांक्षा आहे पण समाधान नाही. पण मग या सगळ्या ताणतणावामुळे एक खूप मोठी घटना घडते, जिथून या संपूर्ण कथेला एक वेगळीच कलाटणी मिळते. ती म्हणजे लक्ष्मीचा स्वर्गत्याग. पुस्तकात तो प्रसंग अतिशय प्रतिकात्मकरित्या सांगितला आहे ना? हो, तो प्रसंग खूपच महत्वाचा आहे. होतं असं की देवांचा राजा जो इंद्र आहे तो आपल्या स्वर्गातील ऐशोरामात आणि सत्तेच्या त्या गर्वात पूर्णपणे मग्न असतो. आणि एके दिवशी अतिशय रागीट समजले जाणारे दुर्वास ऋषी इंद्राला भेटायला येतात. अच्छा, दुर्वास ऋषी म्हणजे ते जे लगेच शाप देतात ते ना? हो, तेच. तर त्यांच्याकडे एक अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांचा हार असतो, जो साक्षात लक्ष्मीने त्यांना दिलेला असतो. आता दुर्वास ऋषी तो हार इंद्राला अतिशय आदराने भेट म्हणून देतात. पण संपत्तीच्या धुंदीत असलेला इंद्र त्या हाराकडे फारसं लक्षच देत नाही. तो बेफिकीरपणे तो हार आपला हत्ती जो आहे ऐरावत त्याच्या अंगावर टाकतो. काय कौतुक असणार? त्याला ऊस किंवा खायला काहीतरी दिलं असतं तर गोष्ट वेगळी होती. हो ना. आणि साहजिकच हत्तीला त्याचं काहीच महत्त्व नसतं. तो हत्ती तो हार सोंडेने जमिनीवर टाकतो आणि चक्क आपल्या पायाखाली तुडवतो. बापरे. आणि ही वरवर साधी वाटणारी कृती खूप मोठा अर्थ दडवून आहे. दुर्वास ऋषींचा तो अपमान असतोच, पण त्याहूनही मोठा अपमान तो लक्ष्मीचा असतो. यातून मानवी स्वभावाचा एक खूप मोठा दोष समोर येतो. कोणता दोष? जेव्हा माणसाला मिळालेली संपत्ती, यश किंवा नशीब तो एकदम गृहीत धरू लागतो, त्याची किंमत ठेवत नाही, तेव्हा तिथून लक्ष्मी लगेच निघून जाते. म्हणजे लक्ष्मीला टेकन फॉर ग्रँटेड घेतलं की ती थांबत नाही. या अपमानामुळे लक्ष्मी स्वर्ग सोडून जाते आणि क्षीरसागरात विलीन होते. आणि लक्ष्मी गेल्यावर काय होतं हे पुस्तकात खूप भयानक पद्धतीने मांडलंय. म्हणजे लक्ष्मी म्हणजे काही फक्त पैसा नाहीये. नाही, अजिबात नाही. ती सृष्टीची समृद्धी आणि चैतन्य आहे. ती गेल्यावर अचानक पिके नष्ट होतात, जगाचं तेज नष्ट होतं, निसर्गाचा सगळा समतोल बिघडतो आणि सर्वत्र एक प्रकारची भयंकर उदासीनता पसरते. हो, सगळं काही निष्प्रभ होतं. जेव्हा माणसाच्या मनात अहंकार निर्माण होतो आणि तो स्वतःच्याच यशाला बेफिकिरीने वागवतो, तेव्हा त्याच्या समृद्धीचा तो पायाच कोसळतो. हेच इंद्राची ही कृती दर्शवते. आता स्वर्गाची सगळी चमक संपलेली असते, सत्तेची गादी असते, पण त्या सत्तेत जीवच नसतो. आणि मग लक्ष्मी परत मिळवल्याशिवाय देवांकडे कोणताही पर्याय उरत नाही. अगदी बरोबर. मग हे सगळे देव रडत रडत ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव त्यांना विष्णूकडे जाण्यास सांगतात. आणि मग विष्णू त्यांना एक उपाय सांगतो, जो मला वाटतं हिंदू तत्त्वज्ञानातील सर्वात मोठा आणि भव्य उपाय मानला जातो, क्षीरसागर मंथन. विष्णू म्हणतो, लक्ष्मी दुधाच्या समुद्रात विलीन झाली आहे. तिला परत मिळवण्यासाठी तुम्हाला या समुद्राचं मंथन करावं लागेल. हो. मला या क्षीरसागर या शब्दामागचं आणि मंथनामागचं नेमकं रूपक समजून घ्यायला आवडेल. म्हणजे दुधाचा समुद्र हे नक्की काय आहे? क्षीरसागर किंवा दुधाचा समुद्र हे एक अत्यंत खोल असं रूपक आहे. हा समुद्र म्हणजे अनेक शक्यतांनी भरलेलं आपलं हे भौतिक जग. आपण सगळे याच जगात जगतोय आणि याच भौतिक जगात आपल्याला सर्व काही मिळवायचं आहे. पण या जगातून सर्वात उत्तम गोष्ट बाहेर काढायची असेल तर नुसतं दुधाकडे बघून चालत नाही. दुधाकडे नुसतं बघून कधी लोणी मिळतं का? मुळीच नाही. त्यासाठी रवीने ते दूध किंवा दही सतत एका ठराविक लयीत घुसळावं लागतं. अगदी तेच. त्यासाठी कठोर प्रयत्न, भरपूर वेळ आणि योग्य तंत्राची म्हणजेच मंथनाची गरज असते. हे मंथन म्हणजे माणसाने या जगात केलेले अथक प्रयत्न आहेत. भौतिक जगात संपत्ती किंवा ज्ञान असंच सगळीकडे विखुरलेलं असतं. ते एकाग्र करून त्यावर संस्कार करूनच आपल्याला मूल्यवान गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. विष्णूने देवांना तेच सांगितलं की तुम्हाला हा समुद्र घुसाळावं लागेल, त्याचं मंथन करावं लागेल, तर आणि तरच लक्ष्मी परत येईल. पण इथेच एक मोठी मेख आहे ना. हे मंथन काही साधी गोष्ट नसते. समुद्र घुसळायचा तर त्यासाठी रवी आणि दोरीही तशीच अवाढव्य व्हावी. आणि त्यासाठी मंथन दंड म्हणून मंदार पर्वत आणि दोरी म्हणून वासुकी नाग यांचा वापर करायचा ठरतो. हो, एक महाकाय योजना. पण हे एवढं मोठं काम देव एकटे तर करू शकत नव्हते. आणि मग इथे विष्णू एका अप्रतिम कल्पनेची योजना करतो. विष्णू देवांना सांगतो की या कामासाठी तुम्हाला तुमच्या कट्टर शत्रूची म्हणजेच असुरांची मदत घ्यावीच लागेल.
आणि हा या संपूर्ण कथेतील सर्वात गहन आणि विचार करायला लावणारा भाग आहे. याला आपण सहकार्याचा विरोधाभास किंवा कोऑपरेशन पॅराडॉक्स म्हणू शकतो. अच्छा, ते कसं? म्हणजे बघ, मंथन करण्यासाठी दोरीला दोन्ही बाजूंनी खेचावं लागतं. एका बाजूने ओढल्यावर दुसऱ्या बाजूने ढिलावा द्यावा लागतो. या क्रियेसाठी दोन परस्पर विरोधी शक्ती एकत्र असणं आवश्यक असतं. एकाच दिशेने ओढून कधीच मंथन होऊ शकत नाही. देव एकटे मंथन करू शकत नव्हते, कारण त्यांची प्रवृत्ती एकच होती. त्यांना एका विरुद्ध ताकदीची गरज होतीच. अरे वा, हे अगदी एखादे यशस्वी स्टार्टअपच्या टीमसारखं वाटते मला. कसं काय? म्हणजे जिथे काहीतरी भव्य निर्माण करण्यासाठी एकाच टीममध्ये एका कमालीच्या आशावादी म्हणजे ऑप्टिमिस्ट आणि प्रत्येक गोष्टीत धोका पाहणाऱ्या निराशावादी म्हणजे पेसिमिस्ट व्यक्तीची गरज असते. एकाला फक्त आकाशाला गवसणी घालायची असते आणि तो नवनवीन कल्पना मांडत असतो, पण दुसरा मात्र पाया भक्कम ठेवायचं काम करतो आणि जोखीम मोजत असतो. अगदी बरोबर. या दोन भिन्न विचारांच्या घर्षणामधूनच ती प्रगती होते. म्हणजे काहीतरी मोठं मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विरुद्ध विचारांची किंवा अगदी शत्रूचीही गरज असतेच. अतिशय अचूक विश्लेषण आहे हे. विष्णूची हीच रणनीती असते. दोन परस्पर विरोधी शक्ती, एकीकडे स्वर्गात राहणारे आणि फक्त सुरक्षिततेच्या शोधात असलेले देव, आणि दुसरीकडे पाताळात राहणारे, कायम असमाधानी असणारे महत्वाकांक्षी असुर. या दोघांना एकाच ध्येयासाठी तो एकत्र आणतो. चांगल्या आणि वाईटाच्या या वरवरच्या द्वैताच्या पलीकडे जाऊन नवनिर्मितीसाठी या दोन्ही शक्ती एकत्र कशा काम करू शकतात हे विष्णू इथे दाखवून देतो. क्या बात है. जगाचा गाडा चालवण्यासाठी या दोन्ही प्रवृत्ती आवश्यक आहेत. मग हे भव्य मंथन सुरू होतं. वासुकी नागाला मंदार पर्वताभोवती गुंडाळलं जातं. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला असुर उभे राहतात आणि ते मंथन सुरू करतात. पण जसं मंथन सुरू होतं तसं लगेच एक नवीनच आणि अनपेक्षित संकट उभं राहतं ना. हो. मंदार पर्वत हा प्रचंड जड असतो आणि खाली समुद्रात त्याला कोणताही आधार नसल्यामुळे तो समुद्राच्या तळाशी बुडू लागतो. भीती निर्माण होते. तेव्हा विष्णू एका महाकाय कासवाचं रूप घेतो, ज्याला आपण कूर्म अवतार म्हणतो. तो समुद्राच्या तळाशी त्या अंधारात जातो आणि त्या अवाढ्य मंदार पर्वताला आपल्या पाठीवर पेलून धरतो. आणि याच ठिकाणी आपल्या आजच्या या सखोल चर्चेचं मूळ रहस्य दडले, कूर्माचे रहस्य. मला नेहमी हा विचार पडतो की आपण फक्त शिखराचे गोडवे गातो. आपण त्या वर दिसणाऱ्या मंदार पर्वताची भव्यता पाहतो, त्यातून बाहेर येणाऱ्या अमृताची चर्चा करतो, पण त्या तळाशी असलेल्या कासवाबद्दल कुणीच काही बोलत नाही. हेच तर या कथेचं आणि खऱ्या आयुष्याचंही सूत्र आहे. कासव हे स्थिरता, संयम आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे. कोणत्याही मोठ्या आणि भव्य कार्याचा पाया अनेकदा अदृश्यच असतो. कासवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकट आल्यावर ते आपले पाय आणि मान आत ओढून घेतं, म्हणजेच ते बाह्य जगापासून अलिप्त राहू शकतं. एखादी मोठी संस्था उभी राहते तेव्हा जगाला फक्त तिचे प्रमुख किंवा पुढारी दिसतात, पण त्यामागे अहोरात्र काम करणारे, कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येणारे असंख्य सामान्य लोक असतात. खरोखर आपण नेहमी शिखरावरच्या माणसाचं कौतुक करतो, पण तो ज्या खांद्यांवर उभा आहे त्या अदृश्य कुर्माचा आपल्याला विसर पडतो. कुटुंबातही असा एखादा कुर्म असतोच, जो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून संपूर्ण घराचा डोलारा शांतपणे पेलत असतो. हो ना. त्याला कोणी हार घालत नाही की त्याची कोणी स्तुती करत नाही, पण तो नसता तर तो संसाराचा पर्वत कधीच बुडाला असता. अगदी मार्मिक उदाहरण दिलंस. सर्वात महत्वाचा आधार तोच असतो जो कधीच कुणाला दिसत नाही. विष्णूने शांतपणे कोणत्याही कौतुकाची किंवा फळाची अपेक्षा न ठेवता हे पायाभरणीचे कार्य केले. कूर्म हा तोच अदृश्य पाया आहे जो सगळ्या जगाचा भार स्वतःच्या पाठीवर घेतो आणि तरीही कुणाकडे काही तक्रार करत नाही. हा विचार खरंच खूप प्रगल्भ आहे. बरं, आता कूर्म पाठीवर पर्वत पेलतोय आणि मंथन पुन्हा सुरळीत सुरू होतं. समुद्र प्रचंड वेगाने घुसळला जातोय. आता साहजिकच ऐकणाऱ्याला वाटेल की इतकी मेहनत घेतल्यावर ती अडकलेली लक्ष्मी लगेच हस्तमुख घेऊन बाहेर येईल, पण तसं होत नाही. नाही, अजिबात नाही. या मंथनातून सर्वात आधी काय बाहेर येतं तर एक भयंकर विष, ज्याला आपण हलाहल म्हणतो. असं का? चांगली गोष्ट आधी का नाही आली? कारण नवनिर्मितीची प्रक्रिया कधीच सोपी आणि थेट नसते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत डोकावून पाहता, स्वतःच्या मर्यादांचा शोध घेता किंवा जीवनात काहीतरी मोठं मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करता, तेव्हा सुरुवातीला चांगल्या गोष्टी बाहेर येत नाहीत. मग काय येतं? सुरुवातीला बाहेर येतो तो कचरा, दडपलेल्या भावना आणि संघर्ष.
हलाहल हे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी किंवा संकटाचे प्रतीक आहे. कोणतीही संपत्ती किंवा समृद्धी येण्यापूर्वी माणसाला अपयश, टीका आणि संकटांचा सामना करावाच लागतो. म्हणजेच प्रत्येक मोठ्या यशाच्या आधी त्याचं स्वतःचं असं एक विष येतच. तुम्ही कोणतीही मोठी गोष्ट करायला जा, सुरुवातीला समाजाचा विरोध, स्वतःच्या मनातील शंका आणि असंख्य अडचणींचा विषारी डोस तुम्हाला पचवावाच लागतो. अगदी तसंच. हे हलाहल विष इतकं भयंकर असतं की ते संपूर्ण जग नष्ट करू पाहत असतं. देव आणि असुर दोघेही हे पाहून घाबरून मागे सरकतात. ज्यांनी मंथन सुरू केलं होतं तेच आता पळून जायला बघतात. मग आता हे विष कोण पचवणार? तेव्हा तिथे भगवान शिव येतात आणि ते विष प्राशन करतात. पण ते गिळत नाहीत, गळ्यातच रोखून धरतात. पण भगवान शिवच का? इतर कुणी देव का नाही? किंवा स्वतः विष्णू का नाही? कारण भगवान शिव हे भौतिक सुखांच्या आणि दुःखांच्या मोहातून पूर्णपणे मुक्त आहेत. ते वैरागी आहेत. ते स्मशानात राहतात. त्यांना लक्ष्मीचा, संपत्तीचा कोणताही मोह नाहीये आणि म्हणूनच ते हलाहलाला किंवा संकटाला अजिबात घाबरत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांना गमावण्याची भीती नाहीये. अगदी बरोबर. जे संकट पचवण्याची ताकद सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या देवांमध्ये नसते आणि महत्वाकांक्षी असुरांमध्येही नसते, ते शिव सहज पचवतात. कारण त्यांच्याकडे ती अलिप्तता आहे. कोणतीही मोठी निर्मिती करताना जे सुरुवातीचे अडथळे किंवा संकट येतात, ती पचवण्यासाठी अशीच अलिप्तता आणि आंतरिक संयम लागतो. बापरे, म्हणजे यश मिळवण्यासाठी आधी विषाचा घूट घ्यावाच लागतो आणि तो पचवण्याची वैराग्य वृत्तीही अंगी बांधवावी लागते. आणि जेव्हा शिव हे विष प्राशन करतात तेव्हा कुठेतरी पुढचा मार्ग मोकळा होतो आणि मग खऱ्या अर्थाने समुद्रातून एक एक अमूल्य गोष्टी बाहेर येऊ लागतात ना. होय. हलाहल पचवल्यानंतर मग कामधेनू नावाची इच्छापूर्ती करणारी गाय माहेर येते. मग पारिजातक नावाचा कल्पवृक्ष, उच्चैश्रवा नावाचा उडणारा घोडा, ऐरावत हा पांढरा हत्ती आणि देवांचे वैद्य धन्वंतरी बाहेर येतात. हे सगळे भौतिक सुखाचे आणि ज्ञानाचे टप्पे आहेत. आणि शेवटी ती क्षीण येते ज्याची सगळे वाट पाहत असतात. साक्षात लक्ष्मी कमळावर विराजमान होऊन प्रकट होते. आणि इथे आणखी एक मजेशीर गोष्ट घडते. लक्ष्मी बाहेर आल्यावर ती देवांकडेही जात नाही आणि असुरांकडेही जात नाही. ती थेट विष्णूच्या गळ्यात हार घालते. हो ना. कारण विष्णू हा एकमेव असा असतो जो हे सगळं घडवून आणत असतो, कुर्माच्या रूपात आधार देत असतो, पण स्वतः त्या फळाच्या अपेक्षेत अडकलेला नसतो. पण लक्ष्मी आल्यावरही हे मंथन थांबत नाही. कारण सर्वात शेवटी येतं ते अमृत. अमृत म्हणजे अमरत्वाचे पेय, सर्वात मौल्यवान आणि अंतिम उद्दिष्ट सर्वात शेवटी येतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. माणसाला संपत्ती मिळते, पण संपत्तीपेक्षाही मोठं असतं ते चिरंतन टिकणारं तत्व. पण अमृत बाहेर येताच जे घडतं ते मानवी स्वभावाचं एक अत्यंत बोलकं उदाहरण आहे. काय होतं नक्की? अमृत बाहेर येताच देव आणि असुरांमधला जो सहकार्याचा करार असतो तो एका सेकंदात तुटतो आणि असुर ते अमृत हिसकावून घेतात. आणि मग पुन्हा एकदा विष्णूला मध्यस्थी करावी लागते. विष्णू एक अतिशय सुंदर स्त्रीचे म्हणजेच मोहिनीचे रूप घेतो. मोहिनी आपल्या सौंदर्याने असुरांना भुरळ पाडते, त्यांना गुंगून ठेवते आणि ते अमृत अत्यंत हुशारीने फक्त देवांना वाटून देते. हो, अगदी तसंच घडतं. पण थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. हे थोडं सोयीस्कर आणि अन्यायकारक नाही का वाटत? अन्यायकारक? हो ना. म्हणजे असुरांनी मंथनासाठी देवांच्या बरोबरीने तितकीच मेहनत घेतली होती. त्यांनी पर्वताला विळखा घातलेला वासुकी नाग ओढला, घाम गाळला, स्वतःची सगळी शक्ती पणाला लावली. मग त्यांना अमृत का नाही मिळालं? विष्णूने त्यांच्यासोबत असा उघड दुजाभाव का केला? हा तर एक प्रकारचा विश्वासघात वाटतो. वरवर पाहता हा अन्यायच वाटतो आणि अनेकांना हा प्रश्न पडतो. पण देवदत्त पटनाईक यांच्या पुस्तकात याच घटनेचं अतिशय तात्विक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण दिलं आहे. आपण जर मंथनाची ती रचना नीट आठवली तर देव हे वासुकी नागाच्या शेपटीच्या बाजूला होते. हो, आणि असुर नागाच्या तोंडाकडे होते. बरोबर. शेपटीची बाजू म्हणजे कमी विषारी भाग. देवांकडे आध्यात्मिक जाणीव होती, म्हणजेच केवळ लाभापलीकडे पाहण्याची प्रगल्भता त्यांच्याकडे होती. आता मोहिनी हे कशाचे प्रतीक आहे ते समजून घेऊया. मोहिनी ही भौतिक सत्यात दडलेल्या आध्यात्मिक सत्याचे किंवा केवळ बाह्य मोहाचे प्रतीक आहे. म्हणजे देव हे मोहिनीच्या भौतिक सौंदर्यापलीकडचे सत्य पाहू शकत होते आणि असुरांना ते दिसलं नाही. अगदी अचूक. असुरांनी फक्त शारीरिक शक्ती लावली.
त्यांनी कठोर परिश्रम केले यात अजिबात शंका नाही, पण त्यांच्याकडे ती आध्यात्मिक जाणीव आणि दूरदृष्टी नव्हती. ते फक्त बाह्य रूपावर भाळले. हो, ते मोहिनीच्या केवळ भौतिक सौंदर्यावर भाळले. त्यांची महत्वाकांक्षा इतकी आंधळी होती की एका सुंदर स्त्रीच्या मोहात पडून ते आपलं अंतिम ध्येय म्हणजेच अमृत विसरून गेले. त्यांना वाटलं की फक्त अंगमेहनत केली म्हणजे आपल्याला फळ मिळेलच. अरे बापरे, म्हणजे हे अशा माणसासारखं आहे जो पैशासाठी आणि यशासाठी रात्रंदिवस काम करतो, अहोरात्र कष्ट उपसतो, पण जेव्हा खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधान मिळवण्याची वेळ येते तेव्हा तो दुसऱ्याच एखाद्या व्यसनात किंवा उथळ आकर्षणात अडकतो आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. अगदी बरोबर. आध्यात्मिक जाणीवेविना केलेले नुसते भौतिक प्रयत्न मुक्ती किंवा खऱ्या अर्थाने समाधान देऊ शकत नाहीत. असुरांना जर अमरत्व मिळालं असतं तर त्यांनी आपल्या महत्वाकांक्षेच्या आंधळ्या आगीत सगळं जग जाळून टाकलं असतं. राईट. अमृत मिळवण्यासाठी आणि ते पचवण्यासाठी जी प्रगल्भता, जो संयम आणि जाणीव लागते ती त्यांच्याकडे नव्हती. ते मोहाला बळी पडले. म्हणजे केवळ कठोर परिश्रम पुरेसे नसतात, त्यामागे योग्य दूरदृष्टी आणि स्वतःच्या मनावर ताबा असावा लागतो. असुरांकडे महत्वाकांक्षा नक्कीच होती, पण जाणीव नव्हती. म्हणूनच मोहिनीच्या रूपातील विष्णूने ते अमृत केवळ देवांना दिले. खरंच एका साध्या पौराणिक कथेमध्ये मानवी स्वभावाचे, मानसशास्त्राचे आणि जीवनाचे किती सखोल अर्थ दडले आहेत हे बघून थक्क व्हायला होतं. होय, आणि यातून एक खूप मोठा संदेश आपल्याला मिळतो. जीवनात जेव्हा माणूस फक्त भौतिक गोष्टींच्या म्हणजेच केवळ लक्ष्मीच्या मागे धावतो आणि आपली आंतरिक जाणीव हरवून बसतो, तेव्हा त्याच्या हाती अमृत कधीच लागत नाही. तो मोहिनीच्या जाळ्यात म्हणजे जगातील वरवरच्या आकर्षणांमध्ये कायमचा अडकून पडतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खूप काही शिकलो. कोणत्याही मोठ्या निर्मितीसाठी देव आणि असुर म्हणजेच दोन परस्पर विरोधी शक्ती तितक्याच आवश्यक आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक विचार एकत्र आल्याशिवाय विचारांचं मंथन होऊ शकत नाही. आणि प्रगतीसाठी अशा घर्षणाची गरज असतेच. आणि त्याहूनही महत्वाचा आहे तो कुर्म, जो हे सगळं द्वंद्व, सगळ्या परस्पर विरोधी शक्तींचा डोलारा अत्यंत शांतपणे पेलून धरतो. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात त्या कुर्मासारखे भक्कम आणि संयमी असायला हवे, नाही का? होय, कारण अस्थिर पायावर कोणतीही मोठी इमारत उभी राहू शकत नाही. आणि जेव्हा मंथनातून विष बाहेर येतं तेव्हा शिवासारखी अलिप्तताही आपल्याला अंगी बाळगता यायला हवी. अगदी 100%. शेवटी कुर्माचं रहस्य हेच आहे की जगातील सर्वात मौल्यवान गोष्टी वरवरच्या प्रयत्नातून मिळत नाहीत, तर अत्यंत खोल, संयमी आणि अनेकदा वेदनादायी मंथनातूनच बाहेर येतात. बरोबर. सुरुवातीला येणाऱ्या विषाला न घाबरता जो मंथन करत राहतो त्यालाच शेवटी अमृत मिळतं. आणि अनेकदा माणसाला स्वतःमधली सर्वोत्तम क्षमता बाहेर काढण्यासाठी त्याच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्धेचीच किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचीच गरज असते. आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. आज आपण जे काही मिळवतोय त्या यशात आपण देवांसारखे सतत असुरक्षित तर नाही ना होत. आणि जर होत असू तर आपल्या आयुष्यातला तो अदृश्य कूर्म शोधण्याची वेळ नक्की झालीये, जो आपल्याला खऱ्या अर्थाने स्थिरता आणि शांतता देईल. नक्कीच. खूपच सुंदर आणि अंतर्मुख करणारा विचार मांडलास. हा विचार ऐकणाऱ्यांच्या मनात नक्कीच बराच काळ रुंजी घालत राहील. इफ यू वॉन्ट नेक्स्ट पॉडकास्ट देन प्लीज सबस्क्राईब युअर चॅनल MD पॉडकास्ट.